हॅलो स्टुडंट्स, आपण काय करतो आहे आता? मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. बरं, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडमध्ये आपण काय बघितले आतापर्यंत की प्रेशर बघितलेलं आहे, बरोबर. प्रेशर चेंजेस और प्रेशर चेंज बघितला. एखादा सिलेंडर असेल, ओके, एखादा सिलेंडर असेल त्याच्या हाईटसोबत, ओके, हाईटसोबत जसं हाईट चेंज होते और और डेप्थ इंक्रीज होते तसं आपलं काय प्रेशर काय होत जातं, इन्क्रीज होत जातं. काय होतं? प्रेशर इन्क्रीज होत जातं. हे आपण बघितलं आहे, बरोबर. आत्ता आपल्याला काय बघायचं आहे? आत्तापर्यंत जे हे लिक्विड बघितलं आपण, हे काय होतं? स्टेशनरी होतं. काय होतं? स्टेशनरी. काय होतं? स्टेशनरी. स्टेशनरी म्हणजे काय? स्टॉप पोझिशन, ओके. काय? स्टॉप पोझिशन. हलत होतं हे लिक्विड नाही, एकाच जागी होतं, बरोबर. ह्याला आपण स्टॅटिक म्हणू, ओके. केलं आहे ना आपण स्टॅटिक चार्ज, बरोबर. इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणतो का? स्टॅटिक म्हणजे काय असतं? स्टेशनरी, बरोबर, म्हणजे एकाच जागी थांबलेलं, बरोबर ना. समजतं आहे का नाही? बरं, आता जर लिक्विड कुठंतरी फ्लो होतं, सपोज कंटेनरमध्येच आहे, खरं कंटेनर फ्लो होत असला मागं पुढं, कंटेनर जर मागं पुढं वरती खालती जात असला तर काय होईल ते बघूया आपण. तर प्रेशरमध्ये काय काय चेंजेस होतील ते बघूया आपण, ओके. तर केस 1 घेऊया आपण. आज आपण केस 1च डिस्कस करूया, कारण केस 2 इम्पॉर्टंट आहे खूप आणि त्याचं खूप ॲप्लिकेशन्स आहेत ते आपल्याला बघायचे आहेत, और त्याच्या वेगवेगळे कंडिशन्स आहेत ते बघायचे आहेत आपल्याला. त्याच्यामुळं आज फक्त केस 1च करूया, ओके. तर केस 1 काय आहे? इफ द बीकर, ओके, बीकर म्हणा, वेसल म्हणा, इज मूविंग अप और डाऊन, ओके. अप और डाऊन काहीतरी होत असेल. सपोज एक बीकर आहे, त्याच्यामध्ये काही अमाऊंट ऑफ लिक्विड आहे ॲट ऑफ हाईट एच ते लिक्विड आहे त्या बीकरमध्ये, आणि आपल्याला ॲट पॉईंट पी ए, ओके, ॲट पॉईंट पी ए प्रेशर विचारलं आहे. इथं काय असणार आहे? आपला प्रेशर पी नॉट जेव्हा स्टेशनरी असतं, बरोबर. आणि हे जे वेसल आहे ते मूव्ह करतं विथ ॲक्सेलरेशन ए. काय? जे वेसल आहे ते मूव्ह करत आहे अपवर्ड डायरेक्शनमध्ये. कुठल्या डायरेक्शनमध्ये? अपवर्ड डायरेक्शन. अपवर्ड डायरेक्शन, ओके. कुठल्या डायरेक्शनमध्ये? अपवर्ड डायरेक्शनमध्ये मूव्ह करतं आहे, ओके. सपोज मी असा एक ग्लास आहे, इथं खालती येतो, मी असं त्याला वरती घेऊन जातो विथ ॲक्सेलरेशन ए. काय आहे? विथ ॲक्सेलरेशन ए. आत्ता ह्याचं पी एवर प्रेशर किती असणार ते बघायला लागेल, ओके. परत आपण काय करणार? आपण प्रेशर काय आहे? प्रेशर काय आहे? वेक्टर क्वांटिटी की स्केलर क्वांटिटी? स्केलर क्वांटिटी आहे, म्हणून आपण प्रेशरनं इक्वेशन सॉल्व करू शकत नाही, कारण आपल्याला डायरेक्शन्स मस्ट असतात. तर आपण काय करणार? प्रेशरचे जे पण गोष्टी आहेत ते काय करणार? आपण फोर्समध्ये कन्वर्ट करणार. आता प्रेशरचं काय? प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. तर फोर्स इज इक्वल टू काय येतं? प्रेशर इंटू एरिया, बरोबर. काय येणार? प्रेशर इंटू एरिया. एवढं कळालं? बरं, आता बघा, सपोज ही टोटल बॉडी आहे, ओके. टोटल बॉडी आहे. चला आपण काय करूया? इथे एक सिलेंडर घेऊया, ओके. इथे एक सिलेंडर कन्सिडर करतो. काय करतो? सिलेंडर कन्सिडर करतो. त्या सिलेंडरला आपण जरा मॅग्निफाय करूया. काय करूया? मॅग्निफाय, जरा मोठं दाखवूया, कारण आपल्याला त्याच्यावर फ्री बॉडी डायग्राम काढायची आहे. काय काढायची? फ्री बॉडी डायग्राम. हा पॉईंट काय झाला आपला? पी नॉट. हा पॉईंट काय झाला? पी ए झालेला आहे. काय आहे? पी ए. बरं, ह्या पॉईंटमुळं पी नॉटमुळं फोर्स कुठं लागतो? खालती लागतो आहे, बरोबर. कोणत्या डायरेक्शनमध्ये लागतो? खालच्या डायरेक्शनमध्ये लागतो, बरोबर. आता हा फोर्स काय असणार? एफ नॉट ए, बरोबर. काय असणार? एफ नॉट ए. बरं, ह्या पॉईंटला फोर्स कुठे लागतो? अपवर्ड डायरेक्शनला लागत असतो. कोणत्या बाजूला? अपवर्ड असा लागत असतो, बरोबर. आपण डिस्कस केलेलं आहे. तर ह्या पॉईंटला जो फोर्स असणार आहे तो काय असणार आहे? एफ ए ए, ओके. जे सफिक्स आहे ते आपण सेम घेऊया, ओके. बरं, अजून कोणता फोर्स लागतो? एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागत असतो खालती. ग्रॅव्हिटेशनल फोर्स खालती लागत असतो, त्याचं काय असतं? एम जी. हा फोर्स लागत असतो, बरोबर. आणि मी काय करतो आहे? एक अपवर्ड मूवमेंट देतो आहे. काय देतो आहे? अपवर्ड मूवमेंट देतो आहे, बरोबर. बट
ह्याच्यामध्ये सेंट्रीफ्युगल फोर्स लागत असतो और स्युडो फोर्स लागत असतो. सेंट्रीफ्युगलपेक्षा स्युडो फोर्स. कोणता? स्युडो फोर्स ॲक्ट करत असतो तुमच्यावर. सपोज तुम्ही काहीतरी असं हातात घेतले, ओके, आणि त्याला असं वरती घेऊन जातात, तर ते ऑब्जेक्ट काय करत असतं, तुम्हाला खालती ढकलत असतं, बरोबर. तो जो फोर्स क्रिएट होत असतो तो कशामुळे होत असतो? स्युडो फोर्स असतो. तो जो फोर्स ॲक्ट होत असतो बॉडीवर तो काय असतो? अपोजिट टू डायरेक्शन. काय असतो? अपोजिट टू डायरेक्शन ऑफ मूव्हमेंट. काय असतो? अपोजिट टू डायरेक्शन ऑफ मूव्हमेंट. जे मूव्हमेंट डायरेक्शन कोणती आहे? अपवर्ड आहे. तर हा जो फोर्स लागत असणार तो काय असणार आहे? डाऊनवर्ड डायरेक्शनला असणार आहे. काय असणार आहे? डाऊनवर्ड डायरेक्शनला असणार आहे. तुम्ही हे बरेचदा बघितलं असेल. तुम्ही जेव्हा जत्रेत जाता और उरूसमध्ये जाता तेव्हा कुठल्या त्या अशा झोपाळ्यात बसले असणार, ओके. त्यावेळेस जेव्हा तुम्ही वरती जात असता तुम्हाला असं वाटतं की कोणतरी तुम्हाला खालती दाबतं आहे, बरोबर. कोणतरी एकदम असं प्रेस करते तुम्हाला वाटणार. आणि जेव्हा तुम्ही वरतून खालती येतात असं तुम्हाला वाटतं कोणतरी तुम्हाला वरती उचलतं आहे, बरं. जेव्हा तुम्ही खालतून वरती जात असता मूव्हमेंट काय असते तुमची? अपवर्ड असते. काय असते? मूव्हमेंट काय असते? अपवर्ड. बट तुम्हाला एक्सपिरियन्स काय येतो की तुम्हाला कोणतरी खाली दाबतं आहे. हा जो फोर्स असतो हा कोणता फोर्स असतो? स्युडो फोर्स क्रिएट होत असतो. कोणता फोर्स? स्युडो फोर्स. तोच फोर्स आपल्या वॉटर बॉडीवर ॲक्च्युली लागत असतो. आणि इट इज इक्वल टू काय असतो? इट इज इक्वल टू अप्लाइड फोर्स. अप्लाइड फोर्स कोणता? ज्या फोर्सनं मी हे वेसल आहे ते वरती ढकलतो आहे तेवढाच अमाऊंट ऑफ फोर्स ह्या वॉटर बॉडीवर लागत असतो. तर त्याचं पण काय असणार? MA असणार. त्याचं पण व्हॅल्यू किती असणार? MA. बरं, आता बघा, जी वरची डायरेक्शन आहे त्याला आपण पॉझिटिव्ह घेऊया. जी वरची डायरेक्शन डिनोट करते त्याला आपण पॉझिटिव्ह घेऊया. तर हे काय येतं? हे ए येत नाही, फोर्स आहे. आपण फक्त फोर्स घेतो आहे. हे प्रेशरचा फॉर्म्युला झाला. हा प्रेशरचा फॉर्म्युला झाला. फोर्स फक्त FA असतो. काय असतो? फोर्स फक्त FA असतो. समजला? बरं, आता आपल्याला इन टर्म्स ऑफ PA लिहायचं आहे. फोर्सेस काय लिहायचे आहेत? पहिला फोर्सेस लिहून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल. FA हा काय झाला? पॉझिटिव्ह डायरेक्शन झालं. काय झालं? पॉझिटिव्ह डायरेक्शन इज इक्वल टू. आता नेगेटिव्ह डायरेक्शनचे अपोजिट साईडला लिहायचे. काय लिहायचं? इक्वल टूच्या अपोजिट साईडला लिहायचे. आता बघा कोणता आहे खालती जाणारा फोर्स? MA आहे, बरोबर. MA प्लस कोणता आहे? P0, ओके. P0चा फोर्स कोणता आहे? F0, बरोबर. प्लस कोणता थर्ड कोणता आहे? MG, बरोबर. आता FAला आपण कसं लिहू शकतो? इन टर्म्स ऑफ PA कसं लिहू शकतो? PAA इज इक्वल टू, ओके. F0 पहिला लिहूया. F0ला आपण परत ह्या फॉर्ममध्ये लिहायचं. तर काय येतं? P0A प्लस हे काय आहे? MA प्लस MG, बरोबर. काही प्रॉब्लेम याच्यात नाही, बरोबर. आता आपण ह्याचं थोडंसं मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये लिहूया. PAA इज इक्वल टू P0A प्लस M कॉमन काढतो A प्लस G. काय असतं? M कॉमन काढतो A प्लस G. बरं, Mला आपण काय करू शकतो? परत आपल्याला डेन्सिटीच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम, बरोबर. तर ह्याला आपण मास इज इक्वल टू रो इंटू व्हॉल्यूम असं लिहू शकतो. बरं, रो इंटू व्हॉल्यूमला मी कसं लिहिणार? एरिया इंटू हाईट. काय लिहिणार? एरिया इंटू हाईट. हा जो एरिया आहे इंटू दिस हाईट. हे झालं मास. देअरफॉर मास इज इक्वल टू रो AH, बरोबर. PAA प्लस इज इक्वल टू P0A प्लस मासच्या जागी काय येणार? रो AH A प्लस G, बरोबर. बरं, आता सगळ्यात A कॉमन आहे. A कट करून टाका. तर काय राहतं? PA इज इक्वल टू P0 प्लस रो H A प्लस G, ओके. PA इज इक्वल टू P0 प्लस रो H A प्लस G. बरं, हे काय झालं आपलं?
टोटल ॲक्सेलरेशन आहे. ओके, हे काय झालं ए प्लस जी ॲक्सेलरेशन, ह्याला आपण काय म्हणतो इफेक्टिव्ह ॲक्सेलरेशन और इफेक्टिव्ह जी, इफेक्टिव्ह ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. काय म्हणणार इफेक्टिव्ह ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. देअरफॉर पी ए इज इक्वल टू पी नॉट प्लस रो जी इफेक्टिव्ह एच. आपलं आत्तापर्यंत काय होतं रो जी एच होतं, बरोबर. काय होतं रो जी एच, त्यालाच आपण काय म्हणणार रो जी इफेक्टिव्ह एच. काय म्हणणार रो जी इफेक्टिव्ह एच, बरोबर. रो जी इफेक्टिव्ह एच, समजलं. बरं, आता सपोज हेच वेसल मी खालती घेऊन येत असतो, तर ॲक्च्युअल डायरेक्शन काय माझी खालती जायची. हा फोर्स आहे तो कोणत्या डायरेक्शनला लागला असता, अपवर्ड डायरेक्शनला. काय लागला असता अपवर्ड डायरेक्शनला. तर इथं जे आहे इथं काय आलं असतं माहिती आहे का, जी इफेक्टिव्ह, हे काय आपलं जी इफेक्टिव्ह भेटले ना, जी इफेक्टिव्ह त्यावेळेस काय आलेलं असतं जी मायनस ए आलं असतं. काय आलं असतं जी मायनस ए, काय आलं असतं जी मायनस ए. तर जेव्हा डाऊनवर्ड्स असतं जी इफेक्टिव्ह काय असतो जी मायनस ए, आणि जेव्हा अपवर्ड मूवमेंट असते तेव्हा जी इफेक्टिव्ह काय असतो जी प्लस ए असतं. समजलं काय असतं जी प्लस ए. हे झालं आपलं इफेक्टिव्ह फोर्स, आणि तो इथं राखायचा. नवीन फॉर्म्युला परत लर्न करत बसायचा नाही, फक्त लक्षात ठेवायचं की क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे. लिक्विड मूव्हिंग हे अप अँड डाऊन केस आहे, त्याच्यात आपण जी इफेक्टिव्ह घेऊ शकतो. जी इफेक्टिव्ह काय असणार, अपवर्ड मूवमेंट आहे तर जी प्लस ए घ्यायचा, अपवर्ड मूवमेंट आहे तर जी प्लस ए घ्यायचा, डाऊनवर्ड मूवमेंट आहे तर जी मायनस ए घ्यायचा. तुम्हाला एची व्हॅल्यू दिली जाईल, जीची व्हॅल्यू तुम्हाला माहितीच आहे, आणि बाकीचं सॉल्व्ह करायचं. ओके, एवढं समजलं. आय होप तुम्हाला हे समजलं आहे. केस 2 आपण उद्या डिस्कस करूया, कारण केस 2मध्ये बरेच क्लॉजेस आहेत, ते आपल्याला नीट बघायला लागतात. केस 1 सोपं होतं म्हणून ह्याच लेक्चरमध्ये बघूया. आणि परत एकदा बरेच लोक माझं व्हिडिओज बघत नाही आहेत, तर जर तुम्हाला समजले नाही हे पॉईंट्स मी जास्त परत डिस्कस करत बसणार नाही, इन डिटेल डिस्कस करणार नाही. तर आत्ता हे पॉईंट्स नीट लक्ष देऊन बघून घ्यायचे. आणि हे जे पॉईंट्स आहेत आता ते तुमच्या पद्धतीने नोट्स काढून, तुमच्या पद्धतीने नोट्स काढून, सगळं लिहायची काही गरज नाही. हे तुम्हाला एक्सप्लेन का करतो आहे, कारण तुम्हाला समजावं म्हणून. फक्त हा फॉर्म्युला लिहिला तरी चालेल, आणि त्याच्या बाजूला जी इफेक्टिव्ह काय असतं, जी इफेक्टिव्ह जी मायनस ए और जी प्लस ए, आणि इथं लिहिताना नीट लिहायचं मग की जी काय आहे, ए काय आहे, बॉडी मूव्हिंग आहे. मग स्वतःचं सेंटेन्स एक फॉर्म करा. इफ द बीकर इज मूव्हिंग अप और डाऊन, अप मूव्ह होते तर बॉडी इज मूव्हिंग अपवर्ड, तर सिडो फोर्स डाऊनवर्ड लिहायचं. तिथं थोडंसं नोट्स लिहा की सिडो फोर्स काय ॲक्ट करत असतो, डाऊनवर्ड ॲक्ट करत असतो, असं तुमच्या पद्धतीने लिहा. सगळं लिहिलं तरी चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. जर तुम्हाला जास्तच लिहायचा कंटाळा असेल तर. ओके, तर आज थांबूया, बाकी उद्या बघूया. ओके, बाय.